आहे की आपण स्नान करून आपल्याला जेवढी पवित्रता लागते त्यापेक्षा 10 पटीने पवित्रता काय येते. हे असं बसून हजारो वर्ष साधना करण्याचे आपले वाल्मिकी ऋषी मारा मारा म्हणले पण त्याचं राम राम करून अख्खं रामायण रामांच्या आधी लिहिलं. कारण काय, त्यांनी केलती का आंघोळ? अख्खं वारुळ अंगावर झालं, मग काय वारुळ बाजूला काढून त्या आंघोळीला गेले का परत वारुळ अंगावर? नाही, त्यांनी पण आंघोळ केली नाही. मग हे स्नान वगैरे कर, मग असं एक आंघोळच करायची नाही. आंघोळ करायची, आंघोळशिवाय पवित्रता आहे का? पण खरंच जर जिथे संकल्प असेल ना, नाही खरंच आपण देवाच्या मनात किंवा समाधीत गेलो असेल ना, त्यावेळेस ह्या कर्मांना काहीच किंवा आपले कर्म बांधू शकत भगवंताचे किंवा कृष्णाचे. परत हे जे आपल्या सगळ्या वृक्षांमध्ये सगळ्यात महान श्रेष्ठ वृक्ष कोणता आहे? पिंपळाचं झाड. आणि सगळ्या ऋषींमध्ये आता मगाशी सांगितलं होतं, सगळ्या ऋषींमध्ये सगळ्यात श्रेष्ठ किंवा साधना करणारे महान ऋषी कोण आहेत? नारद मुनी आहेतच, परंतु महर्षींमध्ये नाही, ऋषींमध्ये सगळ्यात जास्त साधना करणारे भृगु ऋषी. मग ज्यांनी काय केलं होतं, आता तुम्हाला मगाशी सांगितलं, मेघ पण देवच आहे, पण ज्यावेळी संकट येतं त्यावेळी देवाच्याच माग लपतात. अगदी त्याच प्रकारे भृगु ऋषी पण कोण आहेत? देवच आहेत. आणि भृगु ऋषींनी सगळ्या देवांची परीक्षा घ्यायची म्हणून सगळ्या देवांपाशी गेले आणि विष्णू देवांपाशी देवच देवापाशी गेला आणि देवाच्या छातीवर मारली ना लाथ. मग देवाने मी लाथ मारली म्हणून पुसून टाकली का नाही? अलंकाराप्रमाणे शेवटपर्यंत मिरवली. त्याच्यामुळं मग असं होतं का की ते सगळे देवाचं हे होते, काय म्हणतात, देवाचे साधक होते किंवा देवाचे अवतार होते. त्याच्यामुळे त्यांनी श्रेष्ठ भक्ती केली, त्यांचं अजून पण नाव आहे म्हणून